सर्वप्रथम सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार वंदन करतो। इतिहासात डोकून पाहिलं तर नागवंशांनी या भारत देशावर अनेक वर्ष राज्य केलं आपल्याला पाहायला मिळतं। पण मित्र, इतिहासाची पाने चालली तर याच नागवंशांचा इतिहास हा ब्राह्मणांच्या ढिगाऱ्याखाली दडपलेला आज आपल्याला पाहायला मिळतो। पण याच वैचारिक वारसांमध्ये अनेक राजे आणि सम्राटांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये राजा शशी नाग याने या विजयाची, या बौद्ध धर्माची आणि या संघर्षाची मुहूर्तमेढ केली। त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, राजा बिंबिसार अशा अनेक दिग्गज राजांचा यामध्ये समावेश झाला। पण जेव्हा हा भारत देश सत्ता संघर्षाकडून अर्थसंघर्ष आणि धर्मसंघर्षाकडे वळू लागला, त्यावेळेस खऱ्या अर्थाने या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मनिरपेक्ष स्वराज्य गिळंकृत करून पेशव्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा स्तंभ माजवला होता। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्णांमध्ये या भारत देशाच्या समाजाची विभागणी केली गेली होती। पेशव्यांनी बोट केले, तिकडे समाज परिवर्तन झाला। पेशव्यांनी दगड फेकला, त्याच्यावर सिंदूर टाकण्याचं काम या समाजाने केले। पण दगडाला देव समजणाऱ्या मनवादी संस्कृतीमध्ये नाहीसं झालेलं माणसाचं माणूस पण हे मिळत नव्हतं। जेव्हा कमरेला झाडू आणि गाळ्याला मडकं भेटलं, त्यावेळेस त्याच पाश्चिमारांनी बंड केला आणि त्या पेशव्यांकडे स्वतःच्या स्वातंत्र्याची मागणी केली। पण जेव्हा स्वातंत्र्य नाकारलं गेलं, तेव्हा त्याच पाश्चिमारांनी बंड केला आणि 1 जानेवारी 1818 साली पाश्चिमारांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केलाय। आणि त्याचबरोबर या ऐतिहासिक पार्श्वभूमीला 1927 साली विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीस दरवर्षीप्रमाणे लाखोंच्या संख्येने अनुयायी इथे पाहायला मिळतात। आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर स्थानिक समितीचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष सर्जेराव भाऊ वाघमारे, त्याचबरोबर या स्थानिक समितीमध्ये सर्वच कमिटी, सर्वच माणसं आणि जिल्हा प्रशासन, त्यामध्ये ताई असतील, सर्व कमिटीच्या माझ्या महिला भगिनी, माझ्या ताई, माझ्या आई समान व सर्वच माझे बंधू यांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा 1 जानेवारीचा विजयरण स्तंभाचा सोहळा, हा पाश्चिमारांना मानवंदना देण्याचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतोय। आज मी सर्व अखंड भारतालाच नव्हे तर अखंड विश्वाला असं आव्हान करतो की मी आलोय, त्याचबरोबर तुम्ही या, शांततेत या विजय स्तंभाला एक सॅल्यूट करा, जय भीम म्हणा, पुढे चला, जय भीम।